नमस्कार. निर्जास क्रिएटिव्ह कॉर्नरवर मी निर्जा तुमचे स्वागत करते. आज आपण मोती झुमका बनवायला शिकणार आहोत. हा झुमका तुमच्या साडी किंवा इतर पारंपरिक ड्रेसेसवर खूपच सुंदर दिसेल. तर चला सुरुवात करूया. सर्वात प्रथम आपण झुमका बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहून घेऊया. इथे आपण 6 mm चे 2 मरून क्रिस्टल घेतले आहेत. 4 mm चे मोती, 2 झुमका लागणार आहेत आपल्याला. त्यानंतर 2 mm चे गोल्डन मनी, 0 mm चे गोल्डन मनी, ही 20 गेजची वायर घेतलेली आहे. त्यापासून आपण झुमका बनवण्यासाठी लागणारा स्टड बनवून घेणार आहोत. 0.3 गेज वायर, त्यानंतर टूल्स, पक्कड, कटर आणि राऊंड नोज प्लायर. सर्वात प्रथम आपण झुमक्यासाठी स्टड बनवून घेऊया. त्यासाठी इथे 20 गेजची वायर घेतलेली आहे. पक्कड घेऊन त्याला 1 इंच एवढं फोल्ड करून घ्यायचं आहे. त्यानंतर राऊंड नोज प्लायर घेऊन त्याला एक राऊंड करून घ्यायचा आहे छोटासा, अशा प्रकारे. त्यानंतर पक्कड घेऊन आपल्याला त्या राऊंडच्या बाजूने अजून टोटल 3 सर्कल क्रिएट करून घ्यायचे आहेत. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पक्कडच्या साहाय्याने आपल्याला ती एका हाताने पक्कडच्या साहाय्याने वायर पकडायची आहे आणि एका साईडने हाताने वायर ती पुढे पुढे बेंड करत न्यायची आहे सर्कलमध्ये. त्यानंतर जे एक्स्ट्रा वायर आहे ती आपण कटरच्या साहाय्याने कट करून घेतलेली आहे. त्यानंतर सुरुवातीला आपण जी वायर बेंड करून घेतलेली ती सरळ करून घ्यायची आहे. बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एका हाताने मी पकडने ते सर्कल पकडून ठेवलेलं आहे, स्टड पकडून ठेवलेला आहे आणि एका हाताने ती वायर स्ट्रेट करून घेतलेली आहे. अशा प्रकारे आपला स्टड रेडी झालेला आहे. आता 0.3 गेज वायरच्या बंडलमधून 1 मीटर एवढी वायर कट करून घ्यायची आहे. इथे मी मायक्रोप्लेटेड गोल्डन वायर वापरली आहे 30 गेजची. आता त्या वायरमध्ये आपल्याला एक 4 mm चा मोती आणि 0 mm चा गोल्डन मनी ओवून घ्यायचा आहे आणि त्याला वायरच्या टोकाला नेऊन शेवटला 4 बोटांचं अंतर ठेवून गोल्डन मनी बाजूला करून आपल्याला फक्त त्या मोत्यामधून ती वायर पास करून घ्यायची आहे आणि घट्ट असं खेचून घ्यायचे आहे. पुन्हा आपल्याला सेम करायचं आहे की एक मोती घेतलेला आहे आपण 4 mm चा आणि एक 0 mm चा गोल्डन मनी घेतलेला आहे आणि गोल्डन मनी बाजूला करून आपण फक्त मोत्यामधून वायर पास करून घेतलेली आहे. अशाच प्रकारे आपल्याला टोटल 10 मोती एका बाजूला एक असे अरेंज करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे मी टोटल 10 मोती एका बाजूला एक असे अरेंज करून घेतलेले आहेत. आता आपल्याला त्याला सर्कलमध्ये करून घ्यायचं आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्यांचा सर्कल बनवून त्या मोत्याचा सर्कल बनवून एकदा वायर एका मोत्याच्या पुढून दुसऱ्या मोत्याच्या पाठून, एका मोत्याच्या पुढे एका मोत्याच्या पाठून घेऊन आपल्याला ते घट्टच खेचून घ्यायचं आहे. म्हणजे हा सर्कल फॉर्म झालेला आहे अशा प्रकारे. त्यानंतर जी छोटी वायर आहे त्याच्यामध्ये आपल्याला तो 6 mm चा मरून कलरचा क्रिस्टल ओवून घ्यायचा आहे आणि वायर खालच्या बाजूने वरच्या बाजूला काढून घ्यायची आहे. अशा प्रकारे आता आपल्याला उलटी बाजू करून घ्यायची आहे आणि जी मोठी वायर आहे ती खालच्या बाजूने वरच्या साईडला काढून घ्यायची आहे आणि त्या वायरमध्ये आपल्याला 8 2 mm चे गोल्डन मनी ओवून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपण टोटल 8 गोल्डन मनी ओवून घेतलेले आहेत 2 mm चे. आता आपल्याला त्याला क्रिस्टलच्या बाजूने सर्कल शेपमध्ये अरेंज करून घ्यायचा आहे आणि जो पहिला गोल्डन मनी आहे त्यामधून आपल्याला ती वायर बाहेर काढून घ्यायची आहे आणि घट्ट खेचून घ्यायचा आहे आणि तो सर्कल क्रिस्टलवर फिक्स करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आता
आपल्याला तो स्टड जो आपण बनवलेला आहे तो घेऊन त्या स्टडवर आपल्याला हे फ्लावर फिक्स करून घ्यायचं आहे. त्यासाठी जी छोटी वायर आहे ती आपण स्टडवर 2 वेळा गुंडाळून घेतलेली आहे आणि मोठ्या वायरने आपण ते फ्लावर वायर रॅप करून घेणार आहोत. त्यासाठी आपण 2-2 मणी घेऊन वायर रॅप करणार आहोत. पहिले 2 मणी रॅप झाल्यानंतर आपल्याला वायर बॅक साईडला नेऊन दुसरा मणी आणि तिसरा मणी रॅप करून घ्यायचा आहे. सेम आपल्याला रिपीट करायचं आहे प्रत्येक वेळी. अशा प्रकारे आपण पूर्ण फ्लावर रॅप करून घेतलेला आहे. आता जी मोठी वायर आहे ती 2 वेळा त्या स्टडला गुंडाळून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला मोत्यांमधून ती वायर गुंडाळून घ्यायची आहे जेणेकरून तो स्टड फिक्स होऊन जाईल. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला राईट साईडच्या एका मोत्यामधून वायर घेऊन ती लेफ्ट साईडच्या दुसऱ्या मोत्यामधून जस्ट आपल्याला ते फिरवून घ्यायचे आहे. आता पुन्हा एकदा वायर आपण स्टडला 2 वेळा गुंडाळून घेतलेली आहे आणि आता 30 गेजच्या वायरमध्ये आपल्याला झुमका ओवून घ्यायचा आहे आणि त्याला खालच्या बाजूने फिक्स करून घ्यायचा आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला स्टडच्या एक्झॅक्ट खालच्या साईडला आपल्याला तो फिक्स करून घ्यायचा आहे आणि ती जी 30 गेजची वायर आहे ती पुन्हा आपल्याला त्या स्टडच्या भोवती 2 वेळा गुंडाळून घ्यायची आहे. आता जी छोटी वायर आहे ती आपण कटरच्या साहाय्याने कट करून घेऊया. त्यानंतर जी मोठी वायर आहे तिला आपल्याला पुन्हा एकदा राईट साईडच्या एका मोत्यातून आणि लेफ्ट साईडच्या मोत्यात जस्ट गुंडाळून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. आता पुन्हा एकदा 30 गेजची वायर स्टडच्या भोवती 2 वेळा गुंडाळून घ्यायची आहे आणि जी एक्सेस वायर आहे ती आपल्याला कटरच्या साहाय्याने कट करून घ्यायची आहे आणि पक्कड घेऊन ती वायर आपल्याला तिथे प्रेस करून घ्यायची आहे. त्यानंतर कटर घेऊन आपल्याला जी एक्सेस वायर आहे 20 गेजची ती कट करून घ्यायची आहे. त्यानंतर पक्कड घेऊन आपल्याला वायरचा एंड चांगल्या प्रकारे प्रेस करून घ्यायचा आहे जेणेकरून तो कानाला लागणार नाही. अशा प्रकारे आपला झुमका रेडी झालेला आहे. सेम पद्धतीने मी दुसराही झुमका तयार करून घेतलेला आहे. हे झुमके तुमच्या कोणत्याही साडी किंवा ड्रेसवर तुम्हाला एकदम परफेक्ट लुक देतील आणि जर तुम्हाला हे झुमके आवडले असतील आणि तुम्हाला ते खरेदी करायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे खरेदी करू शकता. तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि येत्या व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.